बोलो दुर्गा मैया की. बघून घ्या, जादूचा प्रयोग आहे, जादूचा खेळ आहे. बाबू तू जा. वाजवा. सद्गुरुनाथ महाराज की. बघून घ्या, जादूचा प्रयोग, जादूचा खेळ. तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या गावचा पोरगा माझ्या मशीनमध्ये टाकलो. माझी अशी मशीन आहे का पोराची पोरगी बनवते, पायता पायता पता लागत नाही. बघून घ्या, जादूचा प्रयोग, जादूचा खेळ. पण माझा कार्यक्रम रंगारंग पंचरंगी कार्यक्रम आहे. आमचा कार्यक्रम जास्त संगीतमय कार्यक्रम आहे. सगळं प्रकार भेटते तुम्हाला, विनोदी भेटते, कॉमेडी, जादू, नकला, प्रबोधन सगळं आहे. पण कसं आहे, मी मला गाणे बिने म्हणता येते थोडे, पण मी गायक वगैरे आहो का? नाही आहे. मी गायक ना, म्हणून मला एक गायक ठेवा लागते. म्हणून माझा गायक आहे हर्षल राऊत, कोसंबीचा आहे. आणि त्याला साथ देते आमचा सुरेश भाऊ दिवटे, आमचे तबला मास्टर संदीप टेकाम, आणि आमचा अमोल भाऊ पॅड मास्टर, आणि आमच्या सोबतीला आले आहेत अभिजित पिलारे सर, कुरुडचे आहेत ते. तर आम्ही सगळे नाट्य कलावंत आहोत, म्हणजे नाटकाच्या निगडीत आहोत आम्ही जवळपासचे. ते कीर्ती आवडेच्या प्रेसमध्ये आहेत, हे युवराज गोंगले सरांच्या प्रेसमध्ये आहेत कंपनी. आमचे सुरेश भाऊ सुद्धा मोठे मोठे ऑर्केस्ट्रा, आणि ते प्रल्हादजी मेश्राम सरांच्या प्रेसमध्ये आहेत. मी आहो प्रिंटिंग प्रेसमध्ये, नाही का प्रेसच मध्ये त्याला. मी ज्ञानेश्वरी कापगते ताईसोबत आहो. 11 वर्षे 12 वर्षे आदरणीय शेखरजी पटले सर यांच्यासोबत विनोदी कलाकार म्हणून काम केलेलं आहे. आणि आता आमची शिवचंद्र नाट्यकला रंगभूमी देसाईगंज वडसा, आमच्याकडे सुंदर सुंदर यावर्षी नाटकं आहेत, नवीन नाटकं आहेत. फ्रेश हे बीच कुणाचं, बहिणीची वेडी माया, आणि स्त्री जन्मा तुझी कहाणी, आणि एक नवीन नाटक आम्ही डिसेंबरमध्ये ओपन करत आहोत, कडक लक्ष्मी. असे आमचे नाटकं आहेत. लाखात एक लाडाची लेख नाटक शिल्पा पाटील लिखित होती, आम्ही केली होती ती कॉमेडी आमची. तर ते सुद्धा फेमस आहे, यूट्यूबवर बघा. माझा यूट्यूब चॅनल आहे, तो बघत राहा, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. MK कॉमेडी एक्सप्रेस जो कार्यक्रमाचं नाव आहे, त्याच कार्यक्रमाच्या नावाने माझा यूट्यूब चॅनल आहे. त्याला कावका सबस्क्राईब करा, कावका बेल दाबा म्हणते, आणि टिंग टिंग वाजवा म्हणते, काय तो करून टाका, नाही का. सद्गुरुनाथ महाराज की. पण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मी नेहमी टाकत असतो, नाटकाचे पण टाकतो, माझे कॉमेडी शोचे टाकतो. त्याच्यामुळे बघायला भेटत तुम्हाला, येते नवीन नवीन. म्हणून माझा करत जा, असा बटन दाबून, नाही का. 2 पैसे देत तुम्ही का भेटत मध्ये अजून भेटत आहे कामाला, भूल नाही भेटला. 3 वर्षापासून खोलून ठेवलो जी. हो, लोक सांगते का युट्यूब म्हणून काऊन नाही पैसे कमवत, बाबा तुझ्याकडे कला आहे तर तूच बनवलो. 3 वर्ष झाले तर काव का आता म्हणते 4000 तास पाहिले पाहिजे. काव का 1000 लोकांना काव का त्या बटना दाबल्यास पाहिजे. पैसा कमाय का नाही का. म्हणून आता म्हणलो कार्यक्रमात राहतो, एवढ्या लोकांपैकी जवान पोरा पोरी का मोबाईल आहेतच, भरणं मारते ती MK कॉमेडी एक्सप्रेस म्हणजे. मग ते ती पण पहिले सबस्क्राईब करा, मग बाकीच्या गोष्टी पाहा. माझ्याकडे आकडे दिसते कोण कोण मारला बटन म्हणून. हो, सद्गुरुनाथ महाराज. कधी मोबाईलचा युग आहे साहेब. आता तुम्हाला सांगतो, आता सध्या माहोल कायचा आहे, गणपतीचा आणि देवीचा माहोल आहे गावोगावी. तर मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मेले राहतात ना मेले. त्या मेल्यामध्ये या वर्षी योगायोग असा झाला की मी कोणत्याच वर्षी माझ्या बायकोले मेले दाखवत नाही, कारण एवढी गर्दी राहते, फालतूगिरी वाटते मला. बिना कामाची गर्दी न का रे बापा. ते भक्त कमी ने भलतेच लोक जास्त राहते. गणपती पावाले जाते ते जवान पोरं गणपती पाहत ना नुसते देव्याच पाहिजे का. म्हणून मला तो आवड नाही. हो जी, रस्ता नाही जावाल राय असे नाही का, हटा धके मारू ढकलू पडते. हो हे जवान पोरं मस्तच राग येते मला. तुम्ही काय म्हणा, हा मेला आवडच नाही. म्हणून तरुण मुलींच्या मायबापाला विनंती आहे, एकट्या दुकट्या मेल्यामध्ये पाठवू नका.
आणि त्या बरमपुरीच्या मेलेत तर मला असा राग आला त्या माय बापाईचा. त्या मी गेलो म्हणजे कसा माझा कार्यक्रम कॅन्सल झाला. इथं तुमच्या गावाजवळच होता, कोणतरी भिवर तलावामध्ये गाणं बुडून मेला होता म्हणून माझा कार्यक्रम कॅन्सल झाला. कोणता गाव होतो गणपतीच्या वेळेस? सूर पण बोंडगावले कार्यक्रम होता, पण तलावामध्ये कोणतरी ढिवराची बाडी भेटली बा, त्याच्यामुळे त्याच दिवशी 4 का काहीतरी तारखेला माझा कार्यक्रम कॅन्सल झाला, कोणत्या तरी तारखेला. म्हणून मी काय केलो, बायको म्हणते भेटली म्हणते संधी, आता नवऱ्याला पटवतो म्हणते बरमपुरी जावासाठी. तर आम्ही एवढे जण होतून ह्याच गाडीने गेलो. तर गणपती पाले एवढी अथोनात लाखो लोक रे माझ्या बाप. तो गणपती देवीच्या मेल्या कोणता काम राहते ना कोणता नाही, चांगल्या कामाला एवढे लोक जमा नाही होत भाऊ. आणि धक्का मारायचा लावण मस्त जमा होते जवान पोरं. हो जी, आता यायला म्हणा ना गाव साफ करायचं आहे, सकाळी करा बरं आला मशीन 10 पोरं नाही भेटत तुम्हाला. पण रात्री बेरात्री फिरते का. मागच्या वर्षीची घटना आहे साहेब, आमच्या गावचा मुलगा जो चंद्रपूरला राहत होता, तो बापानं का केला, लाडा कौतिकाचा पोरगा म्हणून तो रेसिंगवाली बाईक घेऊन मागलाय. आणि त्या देवी पाहायला मागच्या वर्षी आरमोरीला तो आला आपल्या मित्राला घेऊन. आणि आरमोरीवरून गडचिरोलीला जात असताना काहीला गेला, भानगड कोणती होती, पोरीफाडीचीच भानगड होती. पोरीने फोन लावून गडचिरोलीला भेटायला जात होते. तर त्याचा अपघात झाला आणि अपघातात दोन्ही मुलं जागीच ठार झाली. जवान पोरं. आता त्या दिवशी ब्रह्मपुरीला गेलो तेव्हा वेगळीच घटना पाहायला भेटली. कशी मेला म्हणल्या का वेगळाच मावळ. आठवा बरं तुम्ही कधी मेल्यामध्ये गेले असेल तर कसा वाटते. त्या कल्यापायी पागल होते माणसं. एवढा त्या मेल्यामध्ये आवाज येत होती का पागल होऊन जाते. तो बोंबलते वेगळा, तो बोंबलते वेगळा. तिकडे मोदका कुवा सुरू राहते, तर तिकडे अगासपारणा सुरू राहते, तिकडे पब्लिक, तिकडे गणपतीची सीन सुरू राहते ना. पहिलीच्या काळामध्ये त्याच्या सीना होत्या, राक्षस राहायचं देव ये न, मग त्याची लढाई दाखवत मशीन चालवत बरोबर ते मूर्त्या सीन राहते. तर मेला म्हणला का असा कल्ला का माझ्या बाप तिथे गेल्यावर डोकसा अर्धा दुखते, कोणाशी बोलता येत नाही. घर समजा तुमची बायको दवडली तर तुम्ही कितीही फोन कराल तरी नेमकी कोटी आहे हे सुद्धा आवाज येत नाही. जे एवढा कला राहते का नाही. मी या वर्षी पाहिलो माझी बायको, आता माझी पोरगी गेली झोपून, मी नाही म्हणते माझे पाय दुखले म्हणते, मी काही फिर नाही, मी काही फिरच नाही. बस एक गणपती पाहिलं तो आपला मंदिर, त्याच्यानंतर रामायण नाटक सुरू होता. तर मला नाटकाचा मोठा शो, मी नाटक पाहत होतो पोरीसोबत. पोरगीमध्ये झोपून जाऊ आता तुम्ही फिरा म्हणलो, कुत्रीवानी रडलं मी या म्हणलो. पण लोक सांगा आता या मिल्यात या गर्दीत. मी त्या गाडीजवळ आपला आराम करत होतो. तर मी लावतो फोन बायकोले, पण बायकोले आवाज जास्त नाही. हलो हलो करते ठेवून देते. हलो हलो कलाच मस्त. तर कायचा कला येते ती बाप्पा काय सांगा नको. चलो 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 तीस रुपये मौत का धुआं लड़की चलाएगी कार. चलो टिकट बाय चलो 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 बंद बाजू लड़के चलो टिकट बाय 30 रुपये चलो 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 चलो. इकडे हा सुरू आहे ते कला. तर त्या कल्याच्या बाजूला पुन्हा दुसरा कला सुरू आहे, ते कोणता, गणपतीची सीन सुरू आहे. हे मूर्ख बालका, तू स्वतःचे तू स्वतः तोडावून घेत आहेस. मैं अमर हूँ, मुझे कोई मार नहीं सकता. मग ते विजाचा आवाज आणि तो बाम सोडते. तो कला सुरू आहे. ह्या गर्दीतला लोकांतला कला तो वेगळाच. आणि तुम्ही कधीही पहा ह्या कल्यामध्ये काय होते. मी त्या बरमपुरीच्या मेल्यामध्ये एवढ्या कल्यामध्ये जी तुम्ही कधी पहा बरं, मोहतका कुवाचा राऊंड राहते ना, त्या मोहतका कुवाच्या या साईडला जिकडे लोक येण्या जाणं करत रस्ता राहते तिकडे उजेड राहते. पण मोहतका कुवाच्या त्या साईडला काय राहते, अंधार राहते. कधी पहा तुम्ही. आणि त्या मोहतका कुवाच्या बाजूला अंधार होता आणि त्या अंधारामध्ये मला उजेड दिसला. चला अंधारामध्ये काय जाऊ उजेड बेटा. हा आता मला सवय होती मी जाऊन पावाची. मी जाऊन पाहिलं तर त्या अंधारामध्ये
ये बापटवाली जीन्स पॅन्ट वाली पोरगी होती. तिचे मायबाप बाजूले गुपचूप खात बसले होते आणि हे अंधाराचा पांडू भाषा करत होते. का करत होती? तेवढ्या कल्या तिला कादा ते गावात फोनवर सांग ना ग. तेवढ्या कल्यामध्ये तेवढ्या रात्रीच्या 1 वाजता कोणाशी बोलत होती? मायबाप तर तिकडेच गुपचूप खात होते. आहे का नाही फरक? म्हणून लक्ष द्या. आपल्या जवान पोरापोरीला असे सूट देऊ नका. मॉडेलचा युग आहे, जमाना बदलला म्हणून आपणही मायबाप लाड करतो. कपडे चांगले होते पहिले, आता गेले, सगळे गेले. मस्त टाईट वाला जीन्स लावते पोरगी, टाईट वाली टी शर्ट लावते ना, शाळा शिकायला जाते. शाळा शिकायला चालली का फॅशन शो करायला चालली? तरी पण मायबाप का म्हणते? मम्मी कशी दिसते मी? छान, 1 नंबर. हे टी शर्ट थोडीशी बांधली पाहिजे होती ग. काऊन नाही जवान पोराच्या नजरा खराब होतील ना? सांगा. दोष फक्त एकाकडेच नको द्या. नाही तर निस्ते कोमलता स्त्री अत्याचार वाढला, स्त्री अत्याचार वाढला, स्त्री अत्याचार वाढला. काऊन वाढला? फरक कुठे आहे? का सगळ्याच वेळेस का निस्ते माणसच दोषी आहेत का? पुरुषच दोषी आहेत का? कुठेतरी आपणही आपल्या संस्कृतीला डागबोट लावलेला आहे. अंग प्रदर्शन करणे म्हणजे फॅशन नाही आहे. पहिलेची साडीवरची बाई वेगळीच दिसत होती, आता साडी चाललीच गेली. असे असे कपडे लावता पोरी, वा कधी शरम लागते मला. माझ्या पोरीला तळणं मारतो मी असं हाफ पॅन्ट लावला का, लहानची आहे तरी. म्हणून जमाना बदलला, या मोबाईलमुळे बदलला. अजी मोबाईलचा जमाना का करता तुम्हाला सांगतो. तुम्ही हुशारा म्हणून तुम्हाला सांगतो. मायबाप बसले. अरे जसा बापाचा आणि मायचा कर्तव्य आहे की आपल्या शिकणाऱ्या मुलीला मोबाईल घेऊन देणे, घेऊन दिलाच पाहिजे. पण लक्ष देण्याची गरज आहे. कारण की शाळा शिकणाऱ्या मुलींना शाळेत मोबाईल न्यायची काही गरज नाही. ऑनलाईन तुम्हाला जर शिकायचं असेल, चांगला आहे मोबाईल, शिकवते, घरी शिकवा. बढिया मोठा पड्डाच्या पड्डा लॅपटॉप घेऊन द्या पोरीले, पण मोबाईल चुकून घेऊन देऊ नका. ह्या मोबाईलमुळे सर्वात जास्त मुली पळून राहिल्या, पडापडी होऊन राहिला. याचे प्रेम प्रकरण या मोबाईलमुळे वाढून राहिले. म्हणून कृपया विनंती आहे, बाप मायबाप बसल्या, तुम्ही शिवा द्याल तरी चालेल, पोरीवा न पोरायवा, पण या पोरायला अजिबात मोबाईल घेऊन देऊ नका. पहिलेचा काळ कोणता होता जी? 8 दिवस सुट्ट्या राहिल्या. आमच्या काळात मोबाईल नव्हते. तर मैत्रिणीला भेटायला जावायचं आहे किंवा भेटायचं आहे समजा, तर तिच्या घरावरही जाऊन पाहायला लागायचे. पण ते नव्हती निघत, तिचा बापच बाहेर निघत. आता जमाना बदलला. आता बिलकुल डायरेक्ट कसं आहे, हॅलो राहुल, कोठे आहेस रे तू? हो मी आता अमराईमध्ये येऊया लवकर. बहुत फास्ट झाला जमाना. काय काय माय बापाला नाही का माहीतही नाही. हो शिका, यातून काहीतरी शिकायला भेटते. कारण की मोबाईल घेऊन देणे तुमचा जर कर्तव्य असेल, तर मुलीचा मोबाईल चेक करणे हा तुमची जबाबदारी आहे. मुलीच्या मोबाईल मध्ये नेमके नंबर कोणाचे सेव्ह आहेत? काकाचा आहे का, मामाचा आहे का, मावशीचा आहे? कोण चेक करेल? भलतेच नंबर आहे ती. अरे एका पोरीनं तर नाही का आपल्या मित्राचं नाव तर लिहून ठेवायला नाही पाहिजे का? तसं नाही लिहून ठेवलं. जानू, कोणी कोणी बेबी, कोणी कोणी सोना. एका पोरीनं तर आपल्या प्रियकराचं नाव बाबा ठेवून देते सेव. बाबा का वरकलची बाप, हा माझाच नंबर मध्ये चुपचाप राहते, लावूनही नाही पाय. पण एका बापानं मजा केलं कोसंबीतल्या एका बापानं गंमत केलं. सत्य घटना आहे या माझ्या गायकच्या गावची, की पोरीचा मोबाईल बापाजवळ होता. थोड्या वेळसाठी पोरगी झोपली होती. तर त्या तिच्या मित्रांना का केलं, चॅटिंग केलं. कुठं आहेस ग तू? आता बाप गेला कुठे? बैल बांधायला कोट्यामध्ये बाहेर होता. तर तो बापानं पाहिलं मेसेज, कोण बेटा जानू नीला येते आणि कुठं आहेस ग तू म्हणते. तर माहीत करासाठी, मजा घेवासाठी हाय नाही का पोरगी समजून लिहिते, अरे मी घरी एकटी आहे, तू कुठं आहेस? त्याला वाटत जमला एकटी जाऊ म्हणते घरी. त्याला रिप्लाय केला, मी घरी गावी खाली पिली चाव, येऊ का तुझ्या घरी? आता बापाला का लिहिलं नसेल, ये मला तुझी खूप आठवण येत आहे. मरते नाही माझा आता.
त्याने वाटला का ते माझी मैत्रीणच लिहत आहे बापा सगळा आणि मला बोलवत आहे. हा गेला हलकाईचा पट्टा. बाप बरोबर लपून वाटच पाहत होता. हो आला ते होती ते आश्चर्यचकित झाली. कुठे आलास आहे तू? येते पप्पा आहेत ना माझे, तू कुठे आलास? मला माहित आहे ना तुझं बाप नसे म्हणून. तूच तर बोलवलीस ना मला. मी कधी बोलवलं पाहिजे तुला? तू काही आला आणि जो चांगला राम्या बापाला आणि जे त्याला बदो ठेसलं म्हणता का नाही बघितलं कोणाला घरावर. सत्य घटना यानं सांगलं मला म्हणून मला माहित झाली. अशी गमत आहे का करता जी ह्या पोरी पाहिजे ह्या मोबाईल पाहिजे कोणा पागल होऊन गेला म्हणून. कोणाकोणाच्या नाही का पोर मायबापाला समजच नाही. पोरगाई बोलते पोरी सोबत डोळ्यासमोर आणि पोरगी बोलते डोळ्यासमोर मायबापाच्या समोर. समजच नाही तुम्हाला. काऊन नाही समजत? आताचे मोबाईल कशी निघले त्याला बटनच नसेल. त्याला फक्त काय करायचं काम आहे? चोपचाप चुपचाप चोपचाप चुपचाप चोपचाप चुपचाप हजी. आणि मग पोरगी मायबापाच्या समोर बसते आणि का करते? चोप चोप चुप चुप. म्हणजे मराठीमध्ये होते तो कोटी आहेस तू हायली ते चोपचाप चोपचाप चुपचाप चुपचाप. घरी जाऊ चुपचाप बसला म्हणते. म्हणजे बटन आहे नसे पुरा नाही का? तीनच कोणता मोबाईल त्याला म्हणतात अँड्रॉइड मोबाईल टचवाला पड्ड्याचे पड्डे राहतात ना. काहीच्या घरी कसा घडते मी स्वतः पाहिलेला. मी ज्या गोष्टी डोळ्याला बघतो त्याच सांगतो. खोटा कधी बोलणार नाही. यातून समाज शिकल नाहीतर नाही शिकल. माझ्या बापाचा काही जात नाही. पण एका घरी अशी घटना घडली साहेब. मायबाप कडक असे कडक का दलदला भेद पोर ते मायबापाला. आणि नियम होता रात्रीचे 9 वाजल्यावर पोरगी घराच्या बाहेर निघणार नाही. पोरगा घराच्या बाहेर निघणार नाही. मोबाईल पाहणार नाही. फालतूगिरी करणार नाही. फोनवर बोलणार नाही. अशा घरात पा पोरी किती हुशार न पोरं किती हुशार. 9 वाजल्या का बरोबर आपली बाज बोत्री पकडते. पोराईने पोरी मायबापाला वाटते माझी पोरगी एक नंबर आहे का? त्या पोरीवाणी आहे का? निवड लावारी सारख्या फिरत राहते 9-9 10-10 वाजे रात्रीचे मोबाईलवर निवड बोलते तिथे बडबड करत राहते. आणि त्या पोरी का करतात? आपला जाऊन बोत्री बाबरून चुपचाप झोपून जाते. टाइम झाला म्हणून माय येऊन पाहते. झोपली सिली नाही. चांगली आहे पोरगी माझी. पहाटेला उठते मग अभ्यासही करते. झोपली जेवली झोपली. हो. आणि ते पोरगी का करत राहते माहित आहे का? आपला मोबाईल सोबत नेते आणि त्या मोबाईल सोबत भेटत पण ते कानखोर नाही. त्याला का म्हणते? हा हे कोणते फोन? हा हेअरफोन नाहीये का? मी कोणी शिकलो. हा तर ते सोबत नेते आणि बोत्रीच्या खाली नाही का यायचा कार्यक्रम सुरू राहते. अरे नाही झोपायचे साहेब पप्पा. अरे मी पोत्रीच्या खाली ओके आय लव्ह यू. कठीण आहे म्हणून लक्ष द्या.